नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहे गोंडी दिग्रस येथील प्रगतिशील शेतकरी श्री टिकाराम धपके यांच्या शेतात. तर आपण आज जे माहिती घेणार आहोत ते आहे टरबूज पिकाबद्दल. तर सगळ्यात पहिले तुम्ही तुमचा परिचय द्या. माझं नाव टिकाराम सुरेश ढपके, गोंडी दिग्रस. मी मोसंबी पहिले पीक लावतो आणि त्याच्यामध्ये गोबी आणि कलिंगड दोन पीक घेतो. पहिले गोबी लावतो, त्याच्यानंतर गोबी निघाल्यानंतर मी टरबूज लावतो. मला सांगा, तुम्ही टरबूज हेच पीक का बरं निवडलं? टरबूज हे पीक म्हणजे झाडाला पाणी कमी भेटते अच्छा. आणि झाडाला खत पाणी भेटून जाते या बायनेनं, म्हणून मी टरबूज हे पीक निवडलं. अच्छा. त्यानंतर तुम्ही कधीपासून टरबूजची लागवड चालू केली आहे, म्हणजे किती वर्षा पहिले चालू केली? मी 4 वर्षापासून हर वर्षी लावत आहे. अच्छा. कोणत्या वर्षी फायदा होते, कोणत्या वर्षी मुद्दल होते, हा. पण 4 वर्षापासून लावत आहे. बरं. आणि जे टरबूज जे तुम्ही आता लागवड घेताय, तर त्याच्यात सगळ्यात जास्त म्हणजे आकाराचं किती मोठं आकाराचं फळ तुम्ही आतापर्यंत 6 ते 7 उत्पादन घेतलंय? 6 ते 7 किलोपर्यंत. 6 ते 7 किलोपर्यंत 1 किलोपासून आपल्या शेतात इथं. त्यानंतर तुम्ही पेरणी कधी केली होती टरबूजची या 5 शेतात? डिसेंबरला लावण केली. अच्छा. त्यानंतर तुम्ही पेरणीची पद्धत म्हणजे तुम्ही लागवड कशी केली होती लागवड टरबूजची? म्हणजे पहिले बेडं फाडले, इकडे. त्याच्यात हा. पहिले बेडं फाडले, हा. त्याच्यानंतर पहिले ते बेसिक खत टाकलं. बेड नाही, बेडचं एक थोडं स्पेसिफिकेशन सांगा की नाही, बेड बेड- कसे घेतले तुम्ही? बेड ट्रॅक्टरनी फाडले. हा. एक मोसंबीची अंतर, एक अंतर. माझी मोसंबीची वर आहे जी 15 फुटाची आहे, त्याच्यामध्ये मी 2 बेड फाडले आणि 2 बेडावर मंचिंग टाकायच्या आधी पहिले थोडंसं आपलं निंबुडी पेंड वगैरे हे खत टाकून देतो. त्याच्यानंतर त्याच्यावर मंचिंग आकारतो. आपल्या इकडे मंचिंगची मशीन नसल्यामुळे मंचिंग लेबरच्या हाताने आकारतो अच्छा. आणि मंचिंग टाकल्यानंतर मग त्याच्यावर पाणी सोडून हा. त्याच्यावर लागवड करतो. लागवड केल्यानंतर त्या टायमाला सहसा मी रोप नाही लावला आतापर्यंत. मी बियाचीच लागवड मला पसंत आहे, म्हणून मी बियाचीच लावतो. तर ते 15 दिवसाचा ट्रम घेते रोप निघण्यासाठी. त्यावेळेस थंडी राहते तर, आणि त्याच्यानंतर रोप निघाल्यानंतर मग आपलं खत सुरू करतो. बरं. तुम्ही बियाणं कोणतं वापरलं होतं इथं लागवड मी करायसाठी? बियाणं हायब्रिड होतं की नाही, साधं होतं की? टोटल हायब्रिडच होतं. हा. मी ते आपलं रसिका म्हणून बियाणं वापरतो. बरं. त्याची रसिका seed हा, चं. त्याचं म्हणजे आणि किती Black Boss. पेरणीचे जे आपण हे म्हणतो काय की किती कालावधी असते त्याचा? 80 म्हणजे दिवस 80 ते दिवसाचा. 85 दिवस. पण आपण बियाणं लावतो हा. तर म्हणून आपल्याला 3 महिने 3.25 महिने घेते बियाणे जर लावलं तर. रोप जर लावलं तर 75 ते 80 दिवस. त्यानंतर तुम्ही इथं तंत्रज्ञान काय वापरलं इथं, म्हणजे वेगळं काय वापरलंय? मी वेगळं काहीच नाही. जे फर्टिलायझेशन आहे ते मला कृषी ऑफिसच्या माध्यमातून जे मार्गदर्शन होते त्याच्या मार्गदर्शनातून मी करतो आणि स्वतः करतो. बरं. त्यानंतर जसं आता इथं दिसत आहे की तुम्ही ड्रीप लावली आहे, मल्चिंग ही होती या पहिले, तर त्याच्याबद्दल काय सांगा की ते का बरं वापरलं तुम्ही? मल्चिंग पाणीचं नियोजन आणि ते आता कृषीवाल्यानं म्हटलं त्या गोष्टीत थोडंसं कन्फ्यूज आहे माणूस. म्हणजे त्या गोष्टीत आपल्याला समजत नाही तेवढं, पण ते मंचिंगशिवाय टरबूजचं पीक होत नाही. आणि तणकट, दुसरी गोष्ट तणकटाचं नियोजन भरपूर. बरं, तुमचं असं म्हणत आहे की मल्चिंगमुळे तुमचं तणाचं नियंत्रण होऊन राहिलं. त्याचसोबत तुम्ही जर ड्रीप वापरली तर जे पाणी तुम्हाला म्हणजे 5 एकरला जे पाणी लागायचं आहे तर ते तुमचं 10 एकर तुम्ही ओलीत करू शकतो. हो, असंच म्हणत आहे ना? हो. बरं बरं. त्यानंतर तुम्ही एकूण तुम्हाला खर्च किती आला इथं? इथे मला 1.5 लाख. आणि किती क्षेत्रावर तुम्ही इथं टरबूजची लागवड केली 2 होती? एकरावर 2 एकरावर 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपये. आणि त्यानंतर तुम्हाला विक्रीसाठी मार्केट कोणतं आहे? आम्हाला विक्रीसाठी नागपूर मंडी आहे, हा. पण जागेवरच प्लॉट घेणारे येतात. बरं. ते रेट कमी जास्त काही असो हं. आणि जागेवरच विक्री करतो. माझ्याकडे 4 वर्षापासूनची गिऱ्हाईक बनलेली आहे. हा. त्याच्या ह्याच्यावर मला विक्रीसाठी काही टेन्शन. आणि मग तुमचं एकूण मग यावर्षी तुम्हाला किती टन झाला माल? 40 टन. 40 टन. आणि मग तुम्ही त्याचा म्हणजे भाव कसा यावर्षी भाव म्हणजे होता? पहिल्या सुरूमध्ये थोडंसं रेट होतं, तर थोडंसं लवकर माल काढला तर तो 18 रुपये किलो विकण्यात आला, मग 8 रुपये विकला, मग 6 रुपये विकला. हा. त्याच्या ह्याच्यानं थोडेसे पैसे कमी झाले, पण हर वर्षीपेक्षा यावर्षी व्यवस्थित झाले. अच्छा. आणि मग तुमचं टोटल उत्पादन तुम्हाला 4 जवळपास लाख 4 लाख रुपये झालाय. हो. आणि निव्वळ नफा किती झाला? 2.5 लाख. 2.5 लाख रुपये. म्हणजे तुम्ही 1.5 लाख रुपये खर्च केले हं. आणि तुम्हाला 2.5 लाख रुपये नफा. हा, म्हणजे टोटल जे तुम्हाला
तुमच्या हातात जे किंमत आली आहे तर ते ते 2.5 4 लाख रुपये 4 आली. लाख रुपये. त्यापैकी जर 1.5 लाख आपण कापले तर 2.5 लाखाचा तुम्हाला निव्वळ नफा झाला. निव्वळ नफा झाला. तर आता एक असं होतं आमचं म्हणणं की तुमचा बाकी शेतकऱ्यांसाठी काय संदेश होता की त्यांनी टरबूज पीक लागवड करायला पाहिजे नाही करायला पाहिजे किंवा करायला पाहिजे, पण त्या टरबूज पिकाला करायला काही हरकत नाही, पण त्याच्यामध्ये 3 महिने जसं आपल्याला काम नाही आहे, काहीच पाणीच देणं आहे, पण त्याचं नियोजन परफेक्ट केलं तर उत्पन्न चांगलं आहे. अगदी मार्केटच्या भरोशावर. बरं, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मार्केट भावानुसार. पण तेच की जसं की आता बरंच एक आपलं कृषी विभागाचंही ॲप आहे महाविस्तार, त्याचा काही फायदा झाला आहे का तुम्हाला हो, त्याचा बाजार भावासाठी काही? बाजार भावासाठी त्याचा फायदा झाला, पण आखरी मंडीच आहे ना. कृषी विभागाचं आम्हाला सर्व सहकार्य आहे, पण परिस्थिती कशी आहे, आखरी मंडीवर तुलते ना. बरं. कारण का याचा स्टोर नाही करू शकत आपण, याला आपण थांबवू नाही शकत. हा आला की मग धब्बे पडतो, काय करतो, 2 दिवस 3 दिवस आपण तोडून ठेवू शकू. पण आणि त्या ह्या पिकाचं असं आहे की 3 महिन्यामध्ये टोटल 3 महिने पकडून घ्या. 3 महिने 90 दिवस 95 दिवस झाले की त्या याला मारणं चालू होऊन जाते. म्हणून त्याचं नियोजन आपल्याला 90 दिवसात करावं लागतं. चाहे ते मंडी राहो, 2 दिवसाच्या बादमधली बी कामाची नाही, 2 दिवस आधीची कामाची, असा तो विषय आहे. ठीक आहे, धन्यवाद तुमचे. आज तुम्ही आम्हाला मुलाखत दिली आणि तुमचा जो मेसेज आहे शेतकऱ्यांसाठी टरबूज पिकाबद्दल, तर आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागामार्फत फळबागामध्ये जो पीक घेतो आपण, फळबागामध्ये जो पीक घ्यायचा आहे, फळबागामध्ये गहू पेरलं तर पाणी जास्त होतो, फळबागामध्ये सोला पेरला तर त्याला पाणी कमी द्यावं लागते. म्हणजे जे आपले गोबी जर लावली तर गोबीला बी पाणी जास्त होते, झाडं खराब होते. म्हणून याचं नियोजन असं कसं आहे की याला ड्रिपचं पाणी कमी भेटल्यामुळे फळबागामध्ये आंतरपीक म्हणून घेण्यासाठी चांगलं. अच्छा. उदाहरणार्थ ते वर्षभर घेण्यासाठी चांगलं. पण आता आपण पावसाळ्यामध्ये लावत नाही, आपल्या इकडे तेवढं विषय नाही राहत. बस फक्त नियोजन करावं लागते. समजा जनावरं, रोई, डुकर ह्या सर्व गोष्टीचं नियोजन केलं तर पीक गलत नाही. चला, धन्यवाद तुमच्या सर्वांचे, तुमचे पहिले तर. आणि आम्ही हा तुमचा जो मेसेज आहे आणि व्हिडिओ आहे हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू, जेणेकरून आणखी शेतकरी टरबूज पीक लागवडीसाठी प्रवृत्त होईल आणि जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळवता येईल याबद्दल आपण आणखी मार्गदर्शन चालूच राहणार आहे आपलं कृषी विभागामार्फत. तर मी एन.आर. मलमकर, सहाय्यक कृषी अधिकारी गोंडी दिग्रस, धन्यवाद मानतो टिकाराम भाऊ. त्याचसोबत आमचे उपकृषी अधिकारी श्री निगुट सर, त्याचसोबत तालुका कृषी अधिकारी जयंत कवटकर सर. आणि हा व्हिडिओ इथंच संपला असं जाहीर करतो.